उन्हाळ्यामध्ये बटाट्याची भाजी लवकर खराब न होण्यासाठी 2 चुका इथे नक्की टाळा। तर आज आपण सेम टू सेम लग्नाच्या पंक्तीतली पिवळ्या रंगाच्या बटाट्याची भाजीची रेसिपी बघणार आहोत आणि सोबत पुऱ्यांचीही रेसिपी बघणार आहोत। सोबत पुऱ्या खमंग आणि खुसखुशीत, दिवसभर टंब फुगणारी राहणारी यासाठी ही महत्त्वाच्या टिप्ससह इथे मी बटाट्याची भाजी आणि पुरीची रेसिपी सांगितली आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। लग्नाच्या पंक्तीतल्या पुरी बटाट्याची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। माझं नाव करिश्मा मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत लग्नाच्या पंक्तीतली पिवळ्या रंगाच्या बटाट्याची भाजी। तर इथे मी 4 बटाटे घेतले आहेत। बटाट्याची साल सोलून घ्यायची आहे। बटाटे उकडून घेतले होते आणि आता आपण सेम टू सेम लग्नाच्या पंक्तीमध्ये जशी बटाट्याची भाजी केली जाते तशाच पद्धतीची इथे मी भाजी दाखवणार आहे। तर इथे हिरव्या मिरच्या मी 5 ते 6 घेतल्या आहेत आणि मिरच्या कमी तिखटाच्या आहेत। अर्धा इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, कढीपत्त्याचा धाट घालून छान मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बटाट्याची साल संपूर्ण सोलून रेडी झाली आहे। तर इथे बटाट्याचे आपण काप करून घेणार आहोत। हवं तर तुम्ही हातानेही मॅश करून घेऊ शकता, पण मी इथे बटाट्याचे काप तयार करून घेत आहे। तर अशाच पद्धतीने सर्व बटाट्यांचे काप करून घेत आहे। तर इथे कढई मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवली आहे। गॅस आपला लो टू मीडियम हीटवर आहे आणि इथे मी कढईमध्ये 2 माप तेल घालून घेत आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जिरे घालून घेतल्यामुळे इथे मी जिरा न घालता फक्त मोहरीच घालणार आहे फोडणीमध्ये आणि इथे अर्धा चमचा मोहरी घालून घेतली आहे आणि त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत। एका मिरचीतून 2 ते 3 भाग करून इथे मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत। तयार करून घेतलेलं मिक्सरला लावलेलं वाटण आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचे आणि तेलामध्ये हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे। तर इथे मी या फोडणीमध्ये कांद्याचा वापर अजिबात केला नाही। उन्हाळ्यामध्ये बटाट्याची भाजी लवकर खराब होते। तर बटाट्याची भाजी खराब लवकर होऊ नये म्हणून यामध्ये कांदा अजिबात न वापरता आपण अशीच भाजी करून घेणार आहोत आणि लग्नाच्या पंक्तीतही कांदा न घालताच बटाट्याची भाजी तयार करून घेतली जाते। तर इथे आपण अर्धा चमचा हिंग घालून घेतला आहे आणि अर्धा चमचा हळद घालून छान हे परतवून घ्यायचं आहे। बटाट्याच्या भाजीचा मसाला छान परतवून झाल्यानंतर चिरून घेतलेले बटाटे आपण यामध्ये सर्व बटाटे घालून मिक्स करून घ्यायचे आहेत। तर इथे आपल्या बटाट्याच्या भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि बटाट्याची भाजी पुन्हा एकदा छान परतवून घ्यायचे मीठ घालून घेतल्यानंतर। बटाट्याची भाजी दिवसभर टिकून राहण्यासाठी 2 चुका मात्र इथे अजिबात करायच्या नाहीत। ते म्हणजे बटाट्याच्या भाजीत कांदा कधीच घालायचा नाही उन्हाळ्यात। कांद्याला ओलसरपणा असल्यामुळे भाजी लवकर आपली खराब होते आणि बटाट्याच्या आतमध्ये स्टार्च असल्यामुळे बटाटाही ओलसर असतो, त्यामुळे इथे कांदा न घालता अशाच पद्धतीने भाजी करून घ्यायची आहे। बटाट्याची भाजी पिवळ्या रंगाची करत असताना यामध्ये टोमॅटोचाही वापर करायचा नाही किंवा लिंबाचाही वापर करायचा नाही। जर टोमॅटो आणि लिंबाचा जर वापर केला तर दिवसभरात आपली भाजी अजिबात टिकून राहत नाही। 2 ते 3 तासानंतर बटाट्याची भाजी खराब होऊन जाते। तर इथे ह्या महत्त्वाच्या टिप्ससह इथे मी तुम्हाला बटाट्याची भाजीची रेसिपी शेअर केली आहे। तर 5 मिनिटं बटाट्याच्या भाजीला झाकण लावून बटाट्याची भाजीची वाफ काढून घेतली आहे। बटाट्याच्या भाजीचा फार खमंग असा वास येत आहे आणि आपली बटाट्याची भाजी छान इथे तयार झाली आहे। तर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मी इथे गॅस बंद करून घेतला आहे। तर इथे प्लेटमध्ये बघू शकता अगदी भाजी जशा लग्नाच्या पंक्तीत मिळते तशा पद्धतीचीच इथे भाजी मी तयार करून घेतली आहे। बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। इथे आपली बटाट्याची भाजी तर रेडी झाली आहे। तर बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी इथे आपण पुरीचीही रेसिपी बघणार आहोत। पुरी खमंग खुसखुशीत, संपेपर्यंत टंब अशी फुगली राहणारी, अजिबात कडक न होता संपेपर्यंत मऊसूद राहणारी
पुरी आज आपण खूप साऱ्या टिप्ससह पुरीची रेसिपी बघणार आहोत। 1 वाटी इथे गच्च भरून मी गव्हाचं कणिक घेतलं आहे। गव्हाचं कणिक वाटीमध्ये भरून घेण्या अगोदर मी त्याला चाळणीने चाळून घेतलं आहे। त्यानंतर इथे आपण 2 सिक्रेट पदार्थ घालणार आहोत। यामध्ये पुरीला छान चकाकी आणि खमंग लागण्यासाठी पुरी इथे मी 2 चमचे बेसनचा वापर केला आहे आणि त्यामध्ये आपण 0 नंबरचा रवा, बारीक असा रवा आपण इथे 2 चमचे घालून घेणार आहोत। अर्धा चमचा इथे साखर घालून घ्यायची। साखर घातल्याने पुरीला छान चकाकी आणि रंग छान येतो आणि त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय। सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी सर्वात महत्त्वाची टिप्स सांगत आहे तुम्हाला। पोह्या खायच्या चमच्याने मी इथे 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलं आहे। तर इथे बघू शकता किती कडकडीत गरम तेल आहे। मी इथे कोरडं पीठ थोडंसं तेलावर घालून दाखवते, म्हणजेच तेल आपलं छान फसफसून वर येत आहे। अशा पद्धतीचं कडकडीत मोहन तेलाचं पुऱ्यांच्या पिठामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 वाटी गव्हाच्या कणकेसाठी तुम्ही इथे 2 चमचे तेलाचा मोहनाचा वापर, अगदी परफेक्ट असं मेजरमेंट आहे। 2 चमचा तेलापेक्षा जर तुम्ही जास्त तेल घालचाल तर आपल्या पुऱ्या तळताना तेल जास्त पिलं जातं पुऱ्यांनी, म्हणून तेल आणि साखर घालताना अगदी परफेक्ट असंच घालून घ्यायचं आहे। इथे मी पिठाला सर्व बाजूने तेल छान असं लावून घेतलं आहे। तर इथे बघू शकता जेव्हा मी एक मूठ बांधते तर पिठाचा छान असा गोळा तयार होतोय। अशा पद्धतीने पीठ आपण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जर पीठ मळचाल ना तर तुमच्या पुऱ्या अगदी खुसखुशीत आणि खुटखुटीत होतील। तर इथे आपण पाणी थोडंसं जपून वापरून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीला पीठ मळतो एकदम जास्त पाणी घालतो, अशा पद्धतीनं पाणी न घालता अगदी थोडंसं करून पाणी या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। जितकं आपल्या पिठाला पाणी लागेल तितकंच आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। अगदी घट्टसर असा गोळा होईल इतपत छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता अगदी घट्टसर असं मी इथे पीठ मळून घेतलं आहे आणि इथे मी 1 कपभर पाणी घेतलं होतं, त्यामधलं अर्धा कप पाणी 1 वाटी पिठाला संपलं आहे। पीठ मळण्यासाठी इथे मला साधारण 5 ते 6 मिनिटं लागले आहेत। तर इथे आपलं पीठ मळून रेडी झालं आहे। तर इथे हाताने दाब देऊन बघू शकता अगदी घट्ट असा आपला गोळा तयार झाला आहे। पीठ मळून झाल्यानंतर लगेचच पीठ सेट न करायला ठेवता आपल्या पुऱ्या सॉफ्ट आणि खुसखुशीत होण्यासाठी इथे मी काही महत्त्वाचे तुम्हाला टिप्स सांगत आहे। तर इथे बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जो आपण पुरीचा गोळा तयार करून घेतला होता ना, त्याचे मी असे मोठी अशी पोळी करून त्याला 3 पदरी असे, जसं आपण चपातीला पीठ आपण जसं चपाती लाटतो तशा पद्धतीने इथे त्रिकोणी आकार करून घ्यायचा आहे आणि हा त्रिकोणी आकाराचा असं लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा गोळा पुन्हा एकदा मोडून छान असं मळून घ्यायचं आहे। असे केल्यानंतर पीठ आपलं आणखीन छान मऊ होतं आणि पुऱ्याही आपल्या छान खुसखुशीत आणि खमंग अशा लागतात। तर अशा पद्धतीने पीठ मळून साधारण 5 ते 10 मिनिटासाठी पीठ सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। पीठ आपण छान असं लाटून घेतल्यामुळे पीठ थोडंसं आपलं सॉफ्ट झालं आणि त्यावर खूप छान क्रॅक्सही आले आहेत। तर पिठाचा गोळा गोल करून घ्यायचा आहे। पिठावर एक भांडं ठेवून पीठ छान सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। तर इथे मी जास्त वेळ पीठ सेट होण्यासाठी ठेवलं नव्हतं, साधारण फक्त 5च मिनिटासाठी पीठ सेट होण्यासाठी ठेवलं होतं। तर इथे बघू शकता मऊसूद असा गोळा पिठाचा इथे तयार झाला आहे। तर पुन्हा एकदा पीठ आपण छान मळून घेणार आहोत आणि असं रोलसारखं करून पीठ आपण छान रोल करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मी लांबट आकाराचा रोल इथे तयार करून घेतला आहे। आपण एकाच साईजच्या आकाराच्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी महत्त्वाची टिप्स सांगते। एक चाकू घ्यायचे, चाकूच्या साहाय्याने आपण 1.5 किंवा 1 इंचावर पिठाचे गोळे करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता मी 1 इंचावर पिठाचे गोळे कापून घेत आहे।
तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण गोळे कापून घेणार आहोत। परफेक्ट पुरी जर करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं पीठ मळून आणि छान खुसखुशीत पुऱ्या तयार करून घेऊ शकता। याचं गोल करून घ्यायचं आहे आणि ज्या आतले क्रॅकची बाजू आहे ती आतमध्ये करून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता पेढ्याच्या आकाराप्रमाणे इथे आपले पुरीचे गोळे आपण अशाच पद्धतीने सर्व गोळे तयार करून घेणार आहोत। इथे मी पुरी एकच आकाराच्या होण्यासाठी एकसारख्याच आकाराचे इथे गोळे तयार करून घेतले आहे। तर इथे बघू शकता क्रॅकची बाजू खाली ठेवली आहे। खालची पिठाची क्रॅकची बाजू खाली ठेवली आहे आणि आपण अशा पद्धतीने छोट्या मीडियम साईजच्या आकाराच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत। पुऱ्या लाटून घेत असताना मी इथे पीठ किंवा तेलाचा वापर अजिबात नाही केला। आपलं पीठ एवढं सुंदर छान मळून झालं आहे की ते सहजपणे लाटलं जातं। तर इथे पुरीची पारी तुम्ही बघू शकता, अगदी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मध्यम आकाराची इथे मी पुरी तयार करून घेतली। पुरीचा काठ बघूनच तुम्हाला समजेल पुरी आपली अगदी जास्त पातळही नाही आणि जास्तही नाही, अशा मीडियम साईजच्या पद्धतीने इथे आपण सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत। इथे सर्व पुऱ्या आपल्या करून रेडी झाले आहेत। कढईमध्ये मी इथे तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। पुऱ्या तळत असताना गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि मग पुऱ्या आपण तळून घेणार आहोत। तर इथे बघू शकता तेलामध्ये पुरी सोडल्यानंतरच पुरी छान वर आली आहे। जर पुरी वर येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने दाबून किंवा वरून तेलही घालू शकता। तर इथे बघू शकता आपली पुरी छान टंब अशी फुगत आली आहे। पुरी खालची बाजू तळत असताना 3 मिनिटं लागली आहेत। 3 मिनिटात खालची बाजू छान अशी तळून झाली आहे। तर दुसरी बाजू आपण तळून घेणार आहोत। आणखीन एक पुरी मी तुम्हाला सोडून दाखवते। तर इथे बघू शकता पुरी आपली तेलामध्ये सोडल्या छान अशी टंब फुगलेली दिसत आहे। पुरी तेल जास्त पिऊ नये म्हणून इथे खूप महत्त्वाची आणि लास्ट टिप सांगत आहे। खालची बाजू नीट शेकल्याशिवाय वरची बाजू आपण पलटवून घेणार नाही। जर आपण आलट पालट करून पुऱ्या दोन्ही बाजूने सतत शेकल्यानंतर पुऱ्या जास्त तेल पितात। तर इथं बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी एकदाच पुरी शेकल्यानंतर पलटवली आहे आणि दोन्ही बाजूने शेकल्यानंतर लगेचच पुऱ्या मी काढून घेतल्या आहेत। तर इथे बघू शकता पुऱ्या जास्तीचं तेल पिऊ नये म्हणून ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी टिप्स आहे। तर इथे बघू शकता आपण सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत। तर बघा इथे मी जराही पुरी आलट पालट अशी केलीच नाहीये। खालची बाजू शेकल्यानंतरच मी वरची बाजू आपली शेकायला घेतली आहे आणि बघू शकता इथे पुऱ्यांनाही रंग फार सुंदर असा आला आहे। इथे मी तुम्हाला पुऱ्यांचं पीठ मळण्यापासून ते तेलामध्ये पुरी टंब फुगण्यापासून ते पुऱ्या इथे जास्तीचं तेल पिऊ नये म्हणून मी इथे खूप अशा महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहे। तर इथे बघू शकता आपण एकूण एक पुऱ्या आपल्या छान अशा फुगल्या आहेत। एक वाटी गव्हाच्या पिठापासून इथे 10 ते 12 पुऱ्या तयार झाल्या आहेत। पुऱ्या अगदी खुसखुशीत आणि 3 ते 4 तास तरी अशाच टंब फुगलेल्या राहणाऱ्या पुऱ्या आहेत। किंवा तुम्ही दिवसभर जरी या पुऱ्या अशाच ठेवल्यात तरीही अशाच दिवसभर टंब फुगलेल्या आणि नरम राहणाऱ्या पुऱ्या इथे रेडी झाल्या आहेत। तर इथे आपल्या सर्व पुऱ्या रेडी झाल्या आहेत। तर आता आपण बटाट्याच्या भाजीसोबत या पुऱ्या खाण्यासाठी घेणार आहोत। तर इथे एका ताटामध्ये मी बटाट्याची भाजी घेत आहे आणि सोबतच आपण पुऱ्या घेणार आहोत। अशी बटाट्याची भाजी आणि त्यासोबत पुरी कोणाकोणाला खायला आवडते कमेंट करून नक्की सांगा। तर इथे बघू शकता एकूण एक पुरी आपली अजूनही छान फुगलेली आणि टंब चेंडूसारखी गोल अशी दिसत आहे। तर अशा पद्धतीची पुरी आणि बटाट्याची भाजी घरी नक्की ट्राय करून बघा। अशा पद्धतीची जर बटाट्याची भाजी तुम्ही केलात तर दिवसभरात 10 ते 12 तास आपली ही बटाट्याची भाजी अजिबात खराब होत नाही। चवीलाही तितकीच खमंग आणि चविष्ट अशी बटाट्याची भाजी आणि पुरी लागते।
तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्येही नक्की सांगा. तर इथे मी एक पुरी तुम्हाला तोडूनही दाखवते. तर इथे बघू शकता दोन पदरी पुरी आपली सहज अशी दिसत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. तर इथे मी तुम्हाला बटाट्याच्या भाजीची चवही सांगत आहे. जशा पद्धतीने लग्नाच्या पंक्तीत बटाट्याची भाजीची चव असते तशाच पद्धतीची चव इथे आली आहे आणि बटाट्याची भाजी अतिशय चवीला सुंदर अशी लागत आहे.